इंडिगोच्या कामकाजात सुधारणा नाही. सलग 5व्या दिवशीही सेवेत सुधारणा नाही. सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसलाय. दिल्ली, मुंबई, चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त आहेत. अनेक फ्लाइट्स आजही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. आज रविवार असल्याने याचा मोठा फटका बसू शकतो. अनेक फ्लाइट्स आजही रद्द होतील. शनिवारी आणि रविवारी इतर दिवसांपेक्षा 1/3 अधिक विमानं चालवली जातात. त्यामुळे याचा प्रवाशांना कसा फटका बसू शकतो? मुंबई विमानतळावरून याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी. आपण आहोत आता पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर. आता देखील इंडिगोची परिस्थिती आहे तशीच असल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघू शकतो की इंडिगोच्या तिकीट काउंटरवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अजूनही गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. काही जण जे आहेत ते अद्यापही आपली फ्लाईट रिशेड्यूल होईल किंवा आपल्याला रिफंड परत मिळेल यासाठी या खिडकीवर उभे असल्याचं देखील पाहायला मिळतंय. काही आपण जर बघितलं तर जे नागरिक आहेत ते परदेशी नागरिक देखील इथे इंडिगोच्या खिडकीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच अजूनही हा जो गोंधळ आहे हा निस्तरता येणं इंडिगोला कठीण झालंय. आज रविवार आहे. अनेक जण रविवारी फ्लाईट बुक करत असतात. एकंदरीतच अजूनही जो गोंधळ आहे तो इंडिगोला निस्तरता आला नसला तरी देखील जे फ्लाईटची तिकीटं आहेत ती जी अवाच्या सवा झालेली पाहायला मिळाली होती, ही तिकीटं मात्र सरकारने हस्तक्षेप करून कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर 500 किलोमीटरपर्यंत जायचं असेल फ्लाईटने तर 7,200 रुपये मोजावे लागणार आहेत आणि 500 ते 1200 किलोमीटरपर्यंत जर जायचं असेल तर 12,000 पर्यंत पैसे जे आहेत ते मोजावे लागणार आहेत असं सांगण्यात आलंय. आपण बघितलं की साधं मुंबई ते नागपूर जाण्यासाठी 32,000 रुपये तिकीट जे आहे ते दर आकारण्यात आलेले होते. मग त्यामध्ये एअर इंडिया असो, आकाशा असो, स्पाइस जेट असो, या सगळ्यांनीच त्यांचे जे दर होते ते वधारलेले पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचे जे दर आहेत ते थोडे कुठेतरी कमी झालेले देखील पाहायला मिळतात. मात्र इंडिगोचा गोंधळ कायम तसाच असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.